कारण उद्योगमंत्री उदय सामंत हे थोड्याच वेळात राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। उदय सामंत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल होणार आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर शिवसेना आणि मनसेमध्ये युती संदर्भात चर्चा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पालिका निवडणुकांच्या आदेशानंतर हालचालींना वेग आलेला आहे आणि राज ठाकरे यांची भेट उदय सामंत घेणार आहे। या आधी सुद्धा आपण बघितलं उदय सामंत यांनी 2 ते 3 वेळेस राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। मात्र आता थेट युती संदर्भात चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते असं सध्या तरी सांगितलं जातंय। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि दुसरीकडे शिंदे सेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे। पुढे एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाच्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी बैठक आहे। शिवसेना भवन या ठिकाणी आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे। बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे। दुपारी 1 वाजता दादर या ठिकाणी शिवसेना भवन या ठिकाणी या बैठकीचं आयोजन झालेलं आहे। सध्याच्या परिस्थितीवरती त्याचप्रमाणे पुढील महिन्यामध्ये येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। तर आता राज्याच्या राजकारणात काय निकाल लागणार हे तर बघावं लागेल। मात्र आता बातमी 10वीच्या निकालाची आहे। पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण एसएससी बोर्डाच्या 10वीचा निकाल आज लागणार आहे। दुपारी साधारणतः 1 वाजेपासून 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येईल। यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झालेल्या होत्या, ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले होते आणि आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे, कारण आज या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जो आहे तो समजणार आहे। 10वीचे विद्यार्थी जे आहेत ते सध्या धाकधुकीच्या वातावरणामध्ये वावरताना दिसताय, कारण आज दुपारी 1 वाजता त्यांना त्यांचा निकाल जो आहे तो पाहता येणार आहे। निकाल नेमका कुठे बघायचा आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण बघतोय sscresult.mkcl.org, sscresult.mahhsc.board.in वरती देखील तुम्ही आता निकाल बघू शकणार आहे। mahhsc.board.in वर सुद्धा आता हा निकाल दिसणार आहे। maresult.nic.in वरही तुम्ही निकाल बघू शकतात। ही काही संकेतस्थळ आहेत जी की बोर्डाने जाहीर केलेली आहे। तर आज 10वीचा निकाल लागेल आणि मुद्दा 11वी प्रवेशाचा। तर 11वी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळणार आहे। त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी ही प्रसिद्ध केली जाणार असल्याचं देखील कळतंय। सोमवारपासून आता 11वीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर खरं तर वेध जे आहेत ते 11वी प्रवेशाचे असतात आणि आता 11वीची प्रवेश प्रक्रिया लगेचच सोमवारपासून म्हणजे अगदी 4 दिवसांमध्ये सुरू होईल। आणि आता बातमी ऑपरेशन सिंदूर संदर्भात। भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये काल चर्चा झाली। हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झालेली आहे। यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्ताननं ग्वाही दिलेली आहे। बघा, बातमी मोठी आहे। थेट पाकिस्ताननं आता या ठिकाणी गुडघे टेकलेले आहेत। शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे। आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून डीजीएमओच्या चर्चेमध्ये काय झालं। शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही सुद्धा पाकिस्ताननं आता दिली आहे। दोन्ही बाजूंकडून एकही गोळी चालणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। एकमेकांविरोधात कुठलीही आक्रमकता दाखवायची नाही असं ठरलेलं आहे। दोन्ही बाजूकडील बॉर्डरवरील सैन्य तैनात आणि कमी करण्याबाबत सुद्धा चर्चा झालेली आहे। एकमेकांविरोधात कुठलीही आक्रमकता दाखवायची नाही असं सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे ठाकरे सेनेची पंतप्रधान मोदींवरती टीका बघायला मिळाली। ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींनी युद्ध थांबवलं। संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरती आता ही टीका केलेली आहे।
त्यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केलेली आहे। पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। एकंदरीत पापा याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी व्यापार बंद करण्यास सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे। यही है असली विश्वगुरु, बाकी सब नकली असं संजय राऊत म्हणालेले आहेत। एकंदरीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसोबत संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी ही टीका केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसलेले आहेत आणि त्यामुळे इंडिगो विमान सेवेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहे। इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करतंय। विमानतळावरती जाण्यापूर्वी इंडिगो वेबसाईट किंवा ॲपवरती विमानाची स्थिती तपासण्याच्या प्रवाशांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य आहे असं इंडिगोने सांगितलेलं आहे। तसा पुनरुच्चार केलेला आहे आणि पुन्हा ड्रोन दिसले असल्यानं 6 शहरांमधली उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे। प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची, त्यामुळे उड्डाणं थांबवली असं इंडिगो एअरलाइन्सने सांगितलं। इंडिगो एअरलाइन्सचा निर्णय आपण बघितला, मात्र एअर इंडियाने सुद्धा एक मोठा निर्णय घेतला। जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा आता रद्द करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसले, सुरक्षेच्या कारणास्तव आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे। सध्या जरी युद्ध थांबलेलं असलं तरी सुद्धा पाकिस्तान कुरापती कधीही करू शकतं हा पाकिस्तानचा इतिहास आपण जाणतो। त्यामुळे नेमकं बॉर्डरवरती काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। अमेरिकेचा युद्ध थांबवण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी धुडकावून लावलाय। दहशतवाद आणि पीओकेवरच पाकिस्तानसोबत चर्चा होईल असं मोदींनी सुनावलंय। युद्ध थांबवलं नाही तर आम्ही व्यापार करणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला, मात्र मोदींनी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत पाकिस्तानला खडे बोल सुनावले। निर्दोष लोकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर मारलं गेलं, पण दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल असा बदला घेतला। आमच्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेतला। अवघ्या 3 दिवसांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवला, नेस्तनाबूत केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल बोलले। युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दिलेला आहे। तर भारत आणि पाकिस्तानला त्यांनी हा इशारा दिला। दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, युद्ध झाल्यास अनेकांचा बळी जाईल, त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि ही शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर जम्मूमधल्या सांबा भागामध्ये ड्रोन दिसले, पण अवघ्या 15 मिनिटांमध्ये एएनआय कडून याचं खंडन सुद्धा करण्यात आलेलं आहे। भारत पाकिस्तान डीजीएमओ मध्ये चर्चा झाली आहे। हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झाली। यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आली अशी माहिती मिळते। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख उत्तर दिलेलं आहे। चीन मेड मिसाईल, तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअरफोर्सने दिलेली आहे। पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केली हे पत्रकार परिषदेत दाखवलंय। पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला आता यश आलेलं आहे। समझने वाले को इशारा काफी है, भविष्यामध्ये कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहे, हल्ला केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला दिलाय। पाकिस्तान आणि भारतातील शस्त्रसंधी दरम्यान तिसऱ्याला तोंड घालण्याची काय गरज असा संतप्त सवाल शरद पवार यांनी आता उपस्थित केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर शिमला करारानुसार दोन्ही भारत पाकिस्तानच्या प्रमुखांनी बोलणं अपेक्षित आहे, तिसरी व्यक्ती यामध्ये बोलू शकत नाही असं देखील ट्रम्प यांनी मध्यस्थीबाबत म्हटलेलं असं देखील ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थी संदर्भात पवारांनी म्हटलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला हिंदुस्थान काय आहे हे दाखवून दिलेलं आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. हिंदुस्थानमध्ये जी गुंडगिरी दादागिरी त्यांच्या दहशतवादी कृत्याच्या माध्यमातून सुरू होती त्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय. लोक त्यांच्या बरोबर आहेत असं देखील सरनाईक म्हणाले. ते वर्ध्यामध्ये बोलत होते. सोशल मीडियावरती पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी पुण्यातील 19 वर्षाच्या तरुणीला आता अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा NIA आणि ATS कडून तपास सुरू करण्यात आलाय. या तरुणीचे सोशल मीडिया अकाउंट तपासण्यात आले असून न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्याची परिस्थिती सुरळीत झाली असली तरी जम्मूमधील शाळा मात्र उद्या बंद राहणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय वगळता जम्मू प्रांतातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. युद्धजन्य परिस्थिती ही निवळताच आता पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मात्र मोठी गर्दी झाली असल्याचं बघायला मिळतंय. राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांवरती हाय अलर्ट जारी झालाय. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली आहे. तणाव थोडा कमी झाल्यानं विठुमाऊलीच्या दर्शनाला गर्दी वाढली. दर्शनासाठी किमान 4 ते 5 तास लागत आहे. पंढरपूरच नाही तर अनेक तीर्थक्षेत्रांवरही दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहे. तर मुंबईमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. संपूर्ण दिवस शहरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी सुद्धा कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसोबत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज जो आहे तो आता व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता छत्र्या काढून ठेवा, पाऊस कधीही बरसू शकतो अशी शक्यता आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. के लिए कुछ जिलों को ऑरेंज अलर्ट्स का अंदेशा जताया है, क्योंकि वहाँ पे जो बारिश की जो इंटेंसिटी रहेगी वो थोड़ी हाई रहेगी. मॉडरेट रेन हो सकते हैं. साथ ही साथ जो वहाँ पे जो थंडरस्टॉर्म रहेंगे वो थोड़े इंटेंसिटी उसकी जो रहेगी वो सीवियर हो सकती है. और साथ ही साथ जो तेज़ हवाएं रहेगी उसकी जो रफ्तार रहेगी वो 50 से 60 किलोमीटर चलने की संभावना है. इन चीज़ों को देखते हुए विदर्भ के कुछ जिलों के लिए 14 और 15 तारीख को ऑरेंज अलर्ट्स पर रखा गया है. एकीकडे राज्यात आज अवकाळी पावसाचा इशारा आहे तर तिकडे त्र्यंबकेश्वरला मात्र अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे. रात्री शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शहरातले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वीज पुरवठा खंडित झालाय. भाविकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर पुढील काही दिवस नाशिकलाही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान आणि काही जिल्ह्यातील पाणी टंचाई याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. बघा, बातमी मोठी आहे कारण आज कॅबिनेटची बैठक आहे आणि या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे. तर आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं या संदर्भातले अपडेट तर घेणार आहोतच, मात्र पुढे काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. संभाजीनगरच्या करमाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारातील व्यापाऱ्यांचं मोठे नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसलाय. तिकडे जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय. भर उन्हामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तर सोयगाव, देवी, कुंभारा, बेलुरा, गारखेडासह आसपासच्या परिसरामध्ये अवकाळी पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्यासह पावसामुळे ओढ्यांना पूर आलाय. फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा आता हवामान विभागानं दिलाय.
नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्ये जोरदार गारपीट झाली. अवकाळी पावसानं डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काढून ठेवलेल्या कांदा पिकाला फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. काही ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचलं. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचं छत अचानक कोसळलेलं आहे. पंपाचं छत कोसळल्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत झाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. तर दोन्ही व्यक्तींनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं असल्याचं कळवलं आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि या अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तिकडे जालना जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता आहे. हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय. पुढील 4 दिवस पाऊस असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालंय. तर शहरातील व्यापाऱ्यांचं देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं आणि तारांबळ उडाली. नाशिक शहराला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे आता वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे 25हून अधिक झाडांची पडझड झाल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली. काही ठिकाणी आता रिक्षा आणि मोटारींवरती झाडं कोसळली आहेत. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली. दरम्यान सातपूरजवळ झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसरा तरुण गंभीररित्या जखमी आहे. दोघे जण ऑफिसला जात ही घटना घडलेली आहे. तर गौरव या तरुणाचा मृत्यू झाला असून सम्यक भोसले असं गंभीर झालेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या कसमादेमधील पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे, कारण मालेगाव चणकापूर धरणातून पिण्यासाठीचं दुसरं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे. या आवर्तनाचा मालेगावसह कसमादेमधील 52 पाणीपुरवठा योजनांना फायदा होईल. मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावामध्ये रविवारी पाणी पोहोचलेलं आहे. 87 दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव देखील भरला जाणार आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे. तर मेट्रो 9चा दहिसर ते मीरा रोड पर्यंतचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. दहिसर आणि काशीगाव दरम्यानच्या उन्नत मार्गावरील मेट्रोची मे अखेरपर्यंत चाचणी घेण्यात येईल. मेट्रो 9मुळे मुंबई मीरा भाईंदर शहराशी जोडली जाणार आहे. त्यामुळे विरार लोकलमधील गर्दी कमी होईल. शिवाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. मेट्रो 3 आणि मेट्रो 9 या मार्गामुळे कुलाबा ते मीरा भाईंदर प्रवास 90 मिनिटांमध्ये करता येणार आहे. मेट्रो 9 ही कशी असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आपण बघतोय मीरा रोड पर्यंत आता सुसाट प्रवास जो आहे तो करता येणार आहे. दहिसर, मीरा रोड, वसई विरार, आता ही शहरं जी आहे ती मुंबई सोबत आता जोडली जातील. मेट्रोमुळे आता विरार ट्रेनमधली लोकलमधली गर्दी सुद्धा कमी होणार असल्याचं आपण म्हणू शकतो. ग्राफिक्स आपण बघूयात. दहिसर ते काशीगाव असा हा मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे. तर लांबी 4.5 किलोमीटर अशी असणार आहे. 4 स्थानकं असतील. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही 4 स्थानकं केवळ असणार आहे. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव आपण बघतोय ही 4 स्थानकं असणार आहे आणि तुम्ही याने प्रवास सुद्धा करू शकणार आहात आणि त्यामुळे सुसाट आता हा प्रवास होणार आहे. थेट मुंबई सोबत जोडलं जाता येणार आहे. बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावरती मंगळवारी पहाटे 4:30 वाजता भीषण अपघात झालाय. ट्रक आणि कारची जोरदार टक्कर झाली. यामध्ये कारमधील 3घांचा जागीच मृत्यू झालाय. तर जखमींना खामगाव या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. तर जखमींपैकी 3घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुद्धा मिळते. त्यामुळे भविष्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तर 3 जणांचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेले आहे. कारच्या छताचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहे. यावरूनच तुम्ही हा अपघात किती भीषण आहे याचा अंदाज लावू शकता. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. आजच्या मुंबईमधील कार्यक्रमातील अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये गुप्तगू सुरू होतं. अजित पवार आणि शरद पवार आजूबाजूला बसलेले होते आणि त्यानंतर अजित पवार उठून शरद पवार यांच्या जवळ आले. यावेळी शरद पवार बोलत असताना अजित पवार खाली वाकून ऐकत होते. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये एकत्र आल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान शरद पवार हे पक्षाचे मार्गदर्शक असतील. या एकत्रीकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकार अधिक मजबूत होईल हा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला. ते अकोल्यामध्ये बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी बनवायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना सक्षम करायचं आहे असं ते म्हणाले. 1 कोटी बहिणींना लखपती दिदी बनवण्यासाठी आम्ही काम सुरू केलंय असंही त्यांनी सांगितलं. बुलढाण्याच्या चिखलीमधील इस्रोळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोविंद महाराजांची भेट त्यांनी घेतली आहे. दरम्यान आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो असं देखील शिंदे म्हणाले. आपण आता महाशक्ती झालेलो आहोत, घरात घुसून मारतो असं म्हणत त्यांनी सीमेवरील सैनिकांना शुभेच्छाही दिल्या. महिलांसाठी राखीव असलेल्या कमी रिक्त पदांमुळे पुरुषांपेक्षा चांगली गुण मिळवलेली 2 महिलांची निवड न केल्यानं आता सर्वोच्च न्यायालयानं भारतीय लष्करावर सुनावलं. सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्या अर्शनूर कौर यांना दिलासा सुद्धा दिलेला आहे. तर JAG अधिकारी म्हणून प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश करावा असे निर्देश कोर्टानं दिले. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामांना विलंब होत असल्यानं शहरवासियांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सर्व कामंही वेळेवर पूर्ण होतील असा दावा गिरीश महाजन यांनी केला. पुण्यामध्ये आपण बघतोय RTO शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचे धडे देणारे 8000 शाळांमधील जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी ट्रॅक या उपक्रमाच्या अंतर्गत धडे दिले जातील. या उपक्रमामध्ये एका दिवसामध्ये 600 विद्यार्थी सहभागी होतील. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा RTO क्लासरूम तयार करणार आहे. बारामतीच्या मानस शहांनी आता तयार केलेल्या अंगठीच्या डिझाईनला स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनामध्ये पारितोषिक मिळालं. जागतिक स्तरावरती त्यांच्या कलेला मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय दागिने आणि रत्नांसाठी जागतिक स्तरावरती हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. यामध्ये दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट डिझाईन्स देखील पाहायला मिळतात. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा ताफा आंदोलकांनी रोखला. प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खंडणी मागत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. एका मस्जिद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय. दरम्यान बच्चू कडू यांनी गाडीतून उतरून निवेदन स्वीकारलं. योग्य दखल घेण्याचं आश्वासन देखील कडू यांनी दिलं. कोल्हापूर विमानतळ परिसरातून जाणारा उजळाईवाडी तामगाव हा रस्ता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या आदेशानं रस्ता बंद करण्यात आलाय. मात्र या रस्त्याला वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता न दिल्यानं नागरिकांनी आंदोलन छेडलंय. आम्हाला आता तात्काळ दुसरा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. बारामतीमधल्या इंदापूरमधील बावडा टोल नाक्यावरती स्थानिकांनी आंदोलन केलं. बावडा गावातील स्थानिकांना या टोल नाक्यावर मोफत प्रवास देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आलं. या संदर्भातील लेखी निवेदन आंदोलकांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आलेलं आहे. तुळजापूर धाराशिव रोडवरील बोरी गावाजवळ धाब्याला भीषण आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमध्ये धाबा पूर्णतः जळून खाक झालाय. लाखो रुपयांचं नुकसान झालंय. बीडच्या ढेकर मोहामध्ये श्रीराम थापडे यांच्या गोठ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीमध्ये 2 शेळ्या आणि 2 बोकड्यांचा होरपळून मृत्यू झालाय. गोठ्यातील उपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे. प्रशासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी धोपडे कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान आता या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. हिंगणघाटमध्ये निशानपुरा वाड्यातील गादीच्या कारखान्याला आग लागली. आगीमध्ये गादी कारखाना जळून खाक झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. आग ही शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज मात्र व्यक्त केला जातोय.
जुन्या ठाण्यातील खड्ड्यामध्ये पडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। ही घटना नागपूरच्या सुरगाव शिवारात घडली आहे। मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे। पोलिसांनी सर्वांचे मृतदेह बाहेर काढले। मात्र ही दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत। डोंबिवलीमधल्या मिलापनगरमध्ये दुचाकीस्वारानं उभ्या असलेल्या कारला धडक दिली आहे। हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे। दुचाकीने दिलेल्या धडकेमध्ये कारचं नुकसान झालं आणि दुचाकीस्वार जखमी झाला। या प्रकरणी संबंधित कार चालकानं तक्रार दाखल केलेली आहे। पोलीस अधिकचा तपास करत आहेत। आणि आता एक मोठी बातमी आहे। अमल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत झालेलं आहे। दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोर निवेदन दिलेलं आहे। कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता तातडीने या ठिकाणी करावा अशी मागणी दोघांनी केली असल्याचं दिसतंय। तर सतेज पाटलांनी ऋतुराज पाटलांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती आहे। दरम्यान अमल महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आल्यानं कोल्हापूरमध्ये चर्चांना सुद्धा उधाण आलं असल्याचं दिसतंय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। कोल्हापूरमधलं राजकीय वातावरण तापलं। टाइम टेबल ठरवा पाहिजे तर किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी स्कूल बसेस कामाला जाणारे मंडळी किंवा असे 3-4 वगैरे किंवा सिक्युरिटी वगैरे असे 3-4 विषय आपण काय म्हणतात त्यामुळे आता कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पाटील आणि महाडिक जर एकत्र आले तर राजकीय भूकंप कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र खरंच तसं घडणार का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दोघांमध्ये एकत्र चर्चा सुद्धा झाली असल्याचं आपण पाहू शकतोय। त्या दरम्यानचीच या चर्चेची ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो। सिक्युरिटी वगैरे असे 3-4 विषय आपण काय म्हणतात बंद करतात